त्यांच्या कुटुंबाचा खरं तर तो प्रश्न आहे. मुलाला स्वतः राष्ट्रवादीमध्ये घेऊन जायचं आणि मुलीला भारतीय जनता पार्टीमध्ये ठेवायचं, म्हणजे सत्तेची फळं ही दोन्ही ठिकाणी मिळाली पाहिजे. स्वतःच्या कुटुंबाची उपजीविका, खरं तर त्यांची उपजीविका ही राजकारणावर आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे भारतीय जनता पार्टी मुलीला ठेवायचं, त्या ठिकाणी तिथं काय मिळते काय ह्याचा बघायचा आणि मुलाला स्वतःच्या बरोबर घेऊन जायचं. मला वाटतंय की चिखलीकरांना मुलाला प्रोजेक्ट करायचंय का मुलीला करायचंय, या पुढच्या काळामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांच्या मुलाला आणि मुलीला जिल्हा परिषदेमध्ये कसं जाईल याची खरं तर चिंता करावी. भारतीय जनता पार्टीला याची चिंता करण्याची गरज नाही, लक्षात ठेवा. चिखलीकर साहेबांनी आपल्या मुलीला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश का मिळवून दिला नाही? मी इतर कार्यकर्ते जर ते राष्ट्रवादीमध्ये घेऊन जाण्यासाठी एवढा आटापिटा करतायत, एवढं अजितदादांना दाखवण्याचा प्रयत्न का मीच एकमेव या ठिकाणी आहे. आणि मी तुम्हाला आज दाव्यानिशी सांगतो, राष्ट्रवादीमधले सुद्धा अनेक कार्यकर्ते चिखलीकरांच्या हुकुमशाही आणि एकाधिकार वृत्तीला कंटाळलेले आहेत. या पुढच्या काळामध्ये त्यांनी जर भारतीय जनता पार्टीला जर अशाच पद्धतीचं केलं तर राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या कार्यकर्त्यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी मग कोणी रोखू शकत नाही. याचा खरं तर त्यांनी विचार केला पाहिजे. इतर कार्यकर्त्यांना जसं ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी म्हणजे राष्ट्रवादीमध्ये घेण्याचं काम करतायत, त्यांनी मुलीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पहिला प्रवेश द्यावा. याचा अर्थ लोकांनाही समजेल, एक कुटुंब या ठिकाणी एखादा पक्ष घेऊन काम करतोय, परंतु एक कुटुंबामधला माणूस दुसऱ्या एका पक्षात ठेवायचा, दुसऱ्या कुटुंबामधला माणूस दुसऱ्या पक्षामध्ये ठेवायचा. मला वाटतं की अशा पद्धतीची दुटप्पी भूमिका खरं तर चिखलीकर परिवाराने करू नये, ही या निमित्तानं माझी विनंती आहे.